नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरती सांगली जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहेत आणि अर्ज कसे फिलअप करायचं, हा ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं, हे सर्व सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ अपलोड करतो, प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं फॉर्मॅट असतं ॲप्लिकेशनचं। तर या जिल्ह्याचं फॉर्मॅट या पद्धतीने आहे। तर बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लिहायचं, जिल्हा लिहायचे, मोजे तुमचं गावाचं नाव, कोणत्या पदासाठी तुम्ही सेविका मदतनीस कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर टिक करायचं। या चौकटीमध्ये तुमचं फोटो आणि स्वाक्षरी करायचे। नंतर बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाचं नाव, जिल्हा लिहायचं, विषय अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी पदासाठी अर्ज सादर करण्याबाबत। नंतर आपल्याला मी निम स्वाक्षरी जाहिरातीनुसार आपल्या प्रकल्पातील अंगणवाडी केंद्र क्रमांक या ठिकाणी लिहायचं। केंद्राचं नाव, केंद्र क्रमांक, महसुली गाव, ग्रामपंचायत जे आहे ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं। जर अर्जदारांनी भरायची माहिती आहे, ही माहिती आपल्याला आकडे हे इंग्रजीमध्ये लिहायचे, कॅपिटलमध्ये लिहायचं आहे। तर पहिला आहे लग्नापूर्वीचं संपूर्ण नाव, अर्जदारांचं गावाचं नाव, महसुली गाव आणि ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा या पद्धतीने लिहायचं। नंतर लग्नानंतरचं संपूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी अर्जदारांचं लिहायचं आहे, गाव, महसुली गाव, ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा या पद्धतीने। मोबाईल क्रमांक इंग्लिशमध्ये तुम्हाला द्यायचे, करंटली चालू मोबाईल नंबर द्यायचे, विवाह नोंदणी दाखला किंवा लग्नानंतर नावात बदल झाल्याबद्दल प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला जोडावं लागणार आहे। स्थानिक रहिवासी असल्यास स्वयंघोषणा प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे। दुसरा कॉलम आहे जन्मतारीख आपली लिहायचं, जन्म नोंदणी प्रमाणपत्र आपल्याला जे बर्थ सर्टिफिकेट असेल तुमचं किंवा TC असेल त्याच्यावर जन्मतारीख असेल ती लिहायची आहे। असं अक्षरीमध्ये सुद्धा जन्मतारीख लिहायचं आहे। नंतर आपल्याला कोणत्या या महिन्यामध्ये जाहिरात आले त्या या महिन्यापासून तुमचं एज कॅल्क्युलेशन करायचं, वय, वर्ष, महिने, दिवस असं या पद्धतीने लिहायचं आहे। वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष आहे। विधवा आणि अनाथ उमेदवारांसाठी 40 वर्ष आहे। तर या पद्धतीने हे आपलं पात्र ठरणार आहोत। तिसरं आहे एकूण अपत्य संख्या किती आहे आपली, मुलं असेल तर ती संख्या द्यायची। ग्रामपंचायत अधिकारी लहान कुटुंब प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जोडायचं सोबत। अर्जदारांचे दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास अर्ज करता येणार नाही। विधवा असल्यात होय किंवा नाही करायचं, होय असल्यास आपल्याला विधवा प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र पतीचं किंवा अनाथ असल्यास जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागणार आहे। या पद्धतीने हे जोडायचं आहे मित्रांनो। आता एज्युकेशन आपल्याला डिटेल फिलअप करायचं आहे। एज्युकेशन डिटेल आपल्याला बघा, 12वी उत्तीर्ण, आपण 12वी उत्तीर्ण असेल तरच या पदासाठी पात्र ठरणार आहोत। कोणत्या बोर्डमधून 12वी पास झालं आहे, एकूण गुण किती आहे, प्राप्त गुण किती आहे, टक्केवारी किती आहे हे आपल्याला द्यायचं आहे। नंतर पदवी, पदव्युत्तर, DED, BEd, संगणक तुमचं कम्प्युटर MSIT झालं असेल ते डिटेल्ससुद्धा भरायचं। पदवीचं कोणत्या विद्यापीठातून पासआउट झाले, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण वर्ष व उत्तीर्ण वर्ष द्यायचं आहे। याच पद्धतीने सेम टू सेम सर्व पदवीधर, DED, BEd सर्व डिटेल तुम्हाला याच पद्धतीने भरायचं आहे। जात प्रवर्ग कोणता आहे तुमचं, OBC, SC जे असेल ते, नंतर जात प्रवर्गसुद्धा लिहायचं आहे। 7 नंबरचा अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही अनुभव असल्यास तुम्हाला होय किंवा नाही असेल तर होय, नसेल तर नाही करायचं आहे। खाजगी संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही। अवगत असलेली भाषा कोणकोणती आहे, तुम्हाला लिहिता येणारी भाषा कोणती आहे, वाचता येणारी भाषा कोणती आहे, फक्त बोलता येणारी भाषा कोणती आहे ते सुद्धा तुम्हाला लिहावं लागणार आहे। नंतर हे प्रतिज्ञापत्र कोणत्या पदासाठी आहे ते आपण या ठिकाणी फिलअप करून घ्यायचं आहे। नंतर ठिकाण, दिनांक, ठिकाण, स्वाक्षरी आणि संपूर्ण नाव अर्जदारांचं आणि मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी फिलअप करायचं आहे। या पद्धतीने हे अर्ज तुम्हाला फिलअप करायचं। हा ॲप्लिकेशन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, त्या ठिकाणी लिंक दिली आहे। ती लिंक ओपन करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायचं, नंतरच ती PDF तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। अदरवाईज तुम्हाला ही PDF डाउनलोड करता येणार नाही। धन्यवाद।